खाद्यपदार्थ पुरवठ्याचे बिल बचत गटास अदा करण्यासाठी व मदत करण्याच्या मोबदल्यात 12,000ची लाच स्वीकारणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील मळसर शासकीय प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रदीप कुमार राठोड आणि अधीक्षक हनुक भादले यांना धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकानं रंगेहात पकडला आहे। तक्रारदार यांच्या पत्नी ही शिंदखेडा येथील पंचायत समिती येथे नोंदणी झालेल्या सखी स्वयं सहायता समूह या महिला आदिवासी बचत गटाच्या सचिव आहेत। त्यांच्या बचत गटानं शासकीय प्राथमिक आश्रमशाळा मळसर कॅम्प सुलवाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे शालेय पोषण आहाराच्या निविदेमधून गरजेप्रमाणे भाजीपाला व खाद्यपदार्थ पुरवठा करण्याचं काम घेतलं असून सदरच्या कामात तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करीत असतात। मुख्याध्यापक राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडे बचत गटाचे 9 महिन्याचे भाजीपाला व खाद्यपदार्थ पुरवठ्याचे बिल बचत गटात अदा करण्याकरिता 20,000 रुपयाची मागणी केली होती। सदर रक्कम दिली तरच पुढील 2 महिन्याचे बिल अदा करण्यास मदत करेल असे सांगितल्यानं तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात दूरध्वनीवर माहिती दिली होती। सदर माहितीवरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकानं शिंदखेडा येथे जाऊन तक्रारदार यांची तक्रार घेतली होती। सदर तक्रारीची पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान मुख्याध्यापक राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडे 20,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 12,000 रुपये स्वीकारण्याचं मान्य करून अधीक्षक भादले यांनी सदर लाचेची रक्कम देण्याकरिता तक्रारदार यांना प्रोत्साहित केले होते। एलसीबीनं त्यांच्यावर सापळा लावला असता अधीक्षक हनुक भादले यांनी तक्रारदार यांच्याकडून 12,000 रुपयाची लाच स्वीकारल्यानं दोघांना पकडण्यात आलं असून त्यांच्या विरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रकरणातील जे तक्रारदार आहेत त्यांच्या पत्नीच्या नावे महिला बचत गटाची नोंदणी आहे आणि त्या बचत गटाला शासकीय आश्रमशाळेस भाजीपाला पुरवठा करण्याचं कंत्राट मिळालेलं होतं आणि जे तक्रारदार होते हे त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या बचत गटाच्या कामात त्यांना मदत करत होते। ज्यावेळी तक्रारदार यांनी मागील 9 महिन्याचं जे काही देयक होतं भाजीपाला पुरवठ्याचं ते त्यांनी जे या प्रकरणातील आरोपी लोकसेवक आहेत प्रदीप कुमार राठोड मुख्याध्यापक प्राथमिक आश्रमशाळा सुलवाडे आणि त्यांच्या सोबत कार्यरत असलेले जे कार्यालय अधीक्षक आहेत भादले तर असे दोघांनी त्यांच्याकडून ते देयक मंजूर करून देण्यासाठी 20,000 रुपये लाचेची मागणी केली होती आणि तडजोडी अंती 12,000 रुपये लाच मागण्याचं त्यांनी मान्य केलं आणि सदरची जी लाच रक्कम आहे ती त्यांनी पंचांसमक्ष स्वीकारताना आम्ही त्यांना रंगेहात पकडलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने आपल्याकडे लाचेची मागणी केल्यास आपण कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे किंवा आमचा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करावा। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे शहरातील सर्वोपचार रुग्णालय परिसरासह शहरात वर्दळीच्या ठिकाणी मोटरसायकली चोरणाऱ्या धुळ्यातील टोळीला एलसीबीच्या पथकानं ट्रॅप लावून बेड्या ठोकल्या आहेत। या पथकानं 4,30,000 रुपये किमतीच्या 10 मोटरसायकली ही टोळीकडून हस्तगत केल्या आहेत। या टोळीच्या नावावर धुळे शहर आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची नोंद असल्याचंही या कारवाईतून समोर आलं आहे। त्याबाबत अधिक माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत तिवरे यांनी दिली आहे। 28 जानेवारी 2024 रोजी तक्रारदार रवींद्र मराठे यांनी एक धुळे शहर पोलीस स्टेशन येथे कंप्लेंट दिली होती की त्यांची मोटरसायकल चोरीला गेलेली आहे। त्या अनुषंगाने आपण स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांना आपण काही टार्गेट्स दिले होते। तर आपल्याकडे एक कफील अहमद शकील अहमद अन्सारी त्याचा साथीदार आहेत तौसिक शेख गुलाम मोहम्मद यांच्यावर एक दाट संशय होता की यांच्यावर पूर्वीचे देखील अनेक गुन्हे दाखल आहेत। त्यांना आपण झिरोइंग केल्यानंतर त्यांनी तब्बल 10 मोटरसायकल्स आपल्याला चोरीचा माल काढून दिलेला आहे आणि जवळजवळ 4,30,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। तर सध्या तरी आम्ही व्हेरीफाय केल्याप्रमाणे धुळे शहर येथील 2 आणि चाळीसगाव रोड येथील 1 अशी स्प्लेंडर फॅशन प्रो आणि आणखी एक स्प्लेंडर अशा वाहनांचं आता सध्या डिटेक्शन आहे। 7 मोटरसायकल्स आपण व्हेरीफाय करत आहोत की ते कुठल्या आहेत किंवा कुठून आलेल्या आहेत
तर त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन वगैरे काही केलेलं आहे का नंबर्समध्ये वगैरे हे आपण आता व्हेरीफाय करत आहोत. आणि एक जो आरोपी आहे त्याचं नाव मी मुद्दामून सांगत नाही, तो फरार आहे. तो आरोपी अटक झाल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला 100% जास्त रिकव्हरी याच्यामध्ये होणार आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. आशा व गट प्रवर्तक यांना मागील संप काळामध्ये आशांना 7,000 रुपये व गट प्रवर्तक यांना 10,000 रुपये मानधनात वाढ करून दिवाळी बोनस म्हणून 2,000 रुपये देऊ असं आश्वासन राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलं होतं. मात्र खऱ्या अर्थानं या आश्वासन जरी दिलं गेलं असलं तरी मात्र या आश्वासनाची पूर्तता आज पोयतो झाली नसल्याची व्यथा आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियनने व्यक्त केली आहे. या आश्वासनाची अंमलबजावणी व्हावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियनने संप पुकारला आहे. अशा गट प्रवर्तकांना कामावरून कमी करून धमकी देण्याचं बंद करण्यात यावं, थकलेला मोबदला ताबडतोब अदा करण्यात यावा, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, आशा व गट प्रवर्तकांचा राज्य व केंद्र सरकारनं वाढीव मानधन ताबडतोब द्यावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या वतीनं देण्यात आले आहे. आशा व गट प्रवर्तक सगळ्या संघटनांमधून जे संप चालू आहे 12 तारखेपासून त्यांचा निषेध म्हणून पूर्ण राज्यभरात जे चालू आहे आशांच्या गट प्रवर्तकांचे संप त्याचाच एक भाग म्हणून आम्ही धुळे जिल्ह्यात आजचं हे अधिवेशन पुकारलं आहे. त्याच्या अनुषंगाने आमच्या अशा मागण्या आहेत की आशांना 7,000 आणि गट प्रवर्तकांना 10,000 जे शासनाने मान्य केले होते. आता जवळजवळ 2 महिने होण्यात आले तरी आमचे GR काढलेले नाही शासनाने. आणि या शासनाने आमचे GR काढावा आणि ज्यापर्यंत आमच्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही. आणि आमच्या गट प्रवर्तक आशा याच्या पुढे जर आमचा GR निघाला नाही तर आम्ही निषेध करतो आणि याच्या पुढे अजून काही बी नाही, याच्या पुढे जास्त तीव्र असं आंदोलन आम्ही पुकारणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव अर्चना प्रभू संके, मी सांगली PSC येथे कार्यरत आहे, शिरपूर तालुका. गेल्या 18/10/2023 मध्ये आम्ही संप पुकारला होता. 23 दिवसाचा संप होता तो. त्या 23 दिवसाच्या संपामध्ये राज्य शासनाने आमच्या 3 मागण्या पूर्ण केल्या. एक दिवाळी बोनस दिवस 2,000 रुपये आशा आणि गट प्रवर्तकांना, तर आशांना 7,000 रुपये मानधन देण्यात येईल असं सांगितलं आणि गट प्रवर्तकांना 10,000 रुपये मानधन वाढ देईल असं आश्वासन देण्यात आलं. पण सरकारने नुसतं आश्वासन दिलेलं आहे, आम्हाला अजूनपर्यंत GR दिलेला नाही आहे. त्याच्यामुळं आम्ही 12/1/2024 पासून संपावर उतरलेला आहोत आणि जिथपर्यंत GR आम्हाला मिळणार नाही तिथपर्यंत आशा आणि गट प्रवर्तक संपावरच राहतील. तेव्हा शासनाने याची जास्तीत जास्त दखल घेऊन लवकरात लवकर GR काढण्यात यावं. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज एसटी निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीनं धुळ्यात ठिय्या आंदोलन करून निदर्शने करण्यात आले आहे. सदर आपल्या मागण्यांसाठी निदर्शने करीत एसटी महामंडळ प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना 12माही पास मिळावा, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलांना एसटी नोकर भरतीमध्ये 5% आरक्षण देण्यात यावं, तसेच मेडिकल सोयीसुविधा मोफत पुरवून मेडिकल भत्ता देण्यात यावा व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी आज एसटी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. अध्यक्ष धुळा विभाग एसटी कर्मचारी संघटनेचे मी अध्यक्ष आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या मागण्यांसाठी जो तुमच्याकडे मसुदा दिला आहे त्यासाठी लढत आहोत. आम्हाला 12माही पास मिळाला पाहिजे, कारण इतर राज्यामध्ये सुद्धा निवृत्त कर्मचाऱ्याला पती आणि पत्नी यांना दोघांना 12माही पास मिळतो. दुसरं असं की एसटी कर्मचाऱ्यांना, रिटायर कर्मचाऱ्यांना, मुलांना नोकर भरतीत 5% आरक्षण मिळावं असा करार झाला आहे, तरी त्याचे अवलंबन होत नाही. मेडिकल भत्ता मिळत नाही. आमच्या पगारातून सक्तीने 5% रक्कम कापून घेतली 1996च्या करारात, ती परत मिळत नाही. या गोष्टी कोर्टात असून आमची जी रक्कम हेल्डअप झाली आहे ती आम्हाला परत मिळवण्यासाठी आंदोलन आहे. आणि
मेडिकल जे आहे की कबूल केलं करारामध्ये 2014 त्यात की मेडिकल तुम्हाला सवलत देऊ, तशी ट्रीटमेंट मिळेल तुम्हाला, पण ती काय देत नाही. त्यासाठी आमचं हे आंदोलन आहे. आणि रिटायर झाले कर्मचाऱ्यांची काही अनपेड रक्कम पडून राहते, ती त्यांना कळवत नाही. ती त्यांना कळवायला पाहिजे. आणि ती रक्कम पडून ती काही परत मिळत नाही, ती खात्याला काही फायदा होत नाही. ती कर्मचाऱ्यांना मिळायला पाहिजे असं आमच्यासाठी. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती निमित्तानं शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं आहे. दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी सालाबादाप्रमाणे यंदाही माता रमाई यांची धुळे जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात व धूमधडाक्यात जयंती साजरी केली जाणार आहे. त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम देखील राबवण्यात येणार आहे. तसेच शहरातून भव्य दिव्य शोभायात्राही काढून आनंद उत्सव साजरा केला जाणार आहे. या अनुषंगानं या त्यागमूर्तीच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी, तसेच पारंपरिक वाद्य व डीजे वाजवण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं आहे. मी अरविंद निकम, धुळे जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. आज या पक्षाच्या वतीने जिल्ह्याचे संघटक शंकरअण्णा खरात, जिल्ह्याचे उपाध्यक्ष मळाणे गावचे सरपंच भरतसिंग भाऊ राजपूत, आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आकाश भाऊ बागुल, आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष महेंद्रभाऊ बोरसे आणि याचप्रमाणे या ठिकाणी अजून आमचे काही कार्यकर्त्यांच्या वतीने रमाबाई आंबेडकर, त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या ठिकाणी विविध मंडळे, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदानाचे कार्यक्रम, मिरवणुका याद्वारे ही जयंती साजरी केली जात असते. आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे की या दिवशी आपण 1 दिवसाची त्यांच्या अधिकारातून शासकीय सुट्टी जाहीर करावी. त्याचप्रमाणे जे पारंपरिक वाद्य, डीजे, ढोल, ताशे जे वाद्य वाजवले जातात मिरवणुकांमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, त्याची मुदत ही रात्री 12 वाजेपर्यंत वाढवून द्यावी, असं या ठिकाणी आमच्या संयोजकांच्या वतीने या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम, जिल्हा संघटक शंकर खरात, जिल्हा उपाध्यक्ष आकाश वाघ, तसेच महेंद्र बोरसे, मयूर आईराव, सीताराम वाघ, फकरुद्दीन खाटिक, मुस्तकीन खान यांसह आधी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरातील कॉलनी भागात असलेल्या शास्त्रीनगर नवजीवन ब्लड बँक परिसरातील नागरिकांनी मागणी केल्यानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करण्यासाठी 25 लाखाचा निधी आमदार फारुख शाह यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ आज आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे. शास्त्रीनगर ह्या दुर्लक्षित भागात आम्ही एका रस्त्याचा काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आम्ही केलेला आहे. आणि ह्या कामासाठी आमचे जे राजेंद्र भाऊ चितोळकर, तसेच दैनिक मर्डरचे संपादक आमचे राजेंद्र भैया गर्दे आणि इथले रहिवाशांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती. आणि त्यानिमित्ताने मी नगरोत्थान ह्या योजनेतून 25 लाख रुपये ह्या कामासाठी मंजूर करून दिलेले होते. आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आणि या प्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, आसिफ भाई शाह आणि अनेक मान्यवर आज ह्या माझ्यासोबत उपस्थित आहेत. घरपट्टी संदर्भात पुढच्या आठवड्यात एक पत्रकार परिषद घेऊन आणि आपल्या शहरवासियांना सर्व दाखवणार आहे. कारण की अशा अनेक उदाहरणे आहे की ज्या लोकांना पहिले 500 रुपये घरपट्टी येत होती आणि आता डायरेक्ट 500हून 6,000 रुपये एवढी जास्त घरपट्टी त्यांनी आकारलेली होती. आणि त्याला आम्ही कमी करून
मुख्यमंत्री महोदयांना आम्ही समजावून सांगितलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी प्रधान सचिवांना आदेश दिला की ह्या लोकांनी जे 6 पटीने किंवा 10 पटीने किंवा 4 पटीने 5 पटीने जे वाढ केलेली आहे ती वाढ जास्तीत जास्त दुप्पट व्हावी आणि त्यापेक्षा जास्त नको असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री महोदयांनी प्रधान सचिवांना दिले होते आणि त्याच धर्तीवर आमची एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीत प्रधान सचिवांनी धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना लेखी आदेश केला आहे की जे करवाढ तुम्ही केलेली आहे ती करवाढ दुप्पटीपेक्षा जास्तच नको असे आदेश त्यांनी दिलेले आहे आणि मला वाटतंय की जे जुने मालमत्ता धारक आहे त्यांना याचा खूप मोठ्या प्रमाणावर लाभ झालेला आहे आणि त्याचा आम्ही पुढच्या 8 दिवसात पत्रकार परिषद घेऊन आणि आम्ही आपला स्पष्टीकरण सगळ्यांसमोर मांडणार आहोत। या प्रसंगी राजेंद्र गर्दे, राजेंद्र चितोडकर, बलराज नेरकर, प्रमोद पाटकर, खैरनार, संजय ढगे, रमेश वाघ, PS बडगुजर, मगन कांबळे, नरेंद्र जगताप, संध्या वाघ, विजया गोरे, मनीषा पाटकर, रत्ना लोहार, आसिफ शहा, अरुण खाटी, वसीम पिंजारी, सऊद आलम यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। नंदुरबार जिल्ह्यातील समता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व प्रियदर्शिनी कन्या विद्यालय धानोरा येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे। विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक चंद्रशेखर लोखंडे यांनी आलेल्या मान्यवरांचं स्वागत व कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं आहे व कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबारचे विद्यमान सभापती विक्रमसिंग वडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आहे। कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत धानोराचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी, पोलीस स्टेशनचे कर्मचारी, अधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते। गावातील प्रतिष्ठित डॉक्टर राजू चौधरी यांच्याकडून मागच्या वर्षातील इयत्ता 10वी व 12वीच्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आला आहे। तर इयत्ता 10वीची विद्यार्थिनी भूमी पवारीनं स्वप्नात आलेल्या भारत मातेचे पत्र संदेशचे वाचन केलं आहे। तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत नृत्यवर सादर केला आहे। तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत नृत्य सादर केला आहे व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर सविता पटेल तर प्रमुख पाहुणे व गावातील नागरिकांचं आभार प्रदर्शन कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीयुत गणेश महाजन यांनी केला आहे। कार्यक्रम यशस्वीसाठी पर्यवेक्षक रविकांत बसावे, क्रीडा शिक्षक शांताराम मराठे, श्रीमती इंदिरा पवार आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं आहे। प्रतिनिधी मिसबा कोसर, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।